बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। मराठा आरक्षणासाठी आणि न्यायालयीन लढा देणारे मराठा आंदोलक विनोद पाटील यांनी नागपुरामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। धरमपेठ परिसरातील निवासस्थानी दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली। संभाजीनगरमधून महायुतीने संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिल्यानंतर विनोद पाटील नाराज असल्याचं बोललं जात होतं। त्या पार्श्वभूमीवर विनोद पाटलांनी ही भेट घेतली आहे। बैठक सकारात्मक झाल्याचं विनोद पाटील यांनी म्हटलं असून निवडणूक लढवण्यावर विनोद पाटील ठाम आहेत। त्याचबरोबर संभाजीनगरच्या उमेदवारीवर पुनर्विचार करण्याची पाटील यांनी मागणी केलेली आहे। परवाच महायुतीकडनं मंत्री मोदी भुमरे साहेबांच्या नावाची घोषणा झाली। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोघांची इच्छा होती की मला उमेदवारी त्या ठिकाणी देण्यात यावी। परंतु मी अगोदरच सांगितलं, महायुतीतले दोन सन्माननीय आमदार व एक राज्यसभा सदस्यांनी माझ्या नावाला विरोध केला। मला अजूनही आशा आहे की याच्यामध्ये निर्णय पुनर्विचारित होऊ शकतो। सध्याची मतदारसंघाची परिस्थिती बघता माझ्याकडे विजयाचं गणित आहे। तीच चर्चा करण्यासाठी मी माननीय फडणवीस साहेबांच्या आले आश्वासन मिळावं यासाठी मतदारसंघाची परिस्थिती काय आहे, परत एकदा त्या मतदारसंघाची परिस्थिती यांनी तपासली पाहिजे। माझ्याकडे विजयाचं गणित आहे। 18 पगड जातीत लोक माझ्याचं होते, यामुळे मी विजय माझा निश्चित आहे। मी कालही या भूमिकेवर ठाम होतो। मला महायुतीने तिकीट दिलं तर मी लढणार आहे। मी आजही या ठिकाणी ठाम आहे की तिकिटामध्ये बदल नाही झाला तरी मी ही निवडणूक ताकदीने लढणार।